लग्नाच्या अगोदर तुम्ही एखाद्या व्यक्तीवर विश्वास कसा काय ठेवू शकता? लग्नाच्या अगोदर तुम्ही शारीरिक संबंध कसे काय ठेवू शकता? अशा पद्धतीचा युक्तिवाद माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर एका महिलेच्या फसवणूक प्रकरणामध्ये न्यायमूर्ती नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुगान यांच्या समोर एक महत्वपूर्ण केस आली होती. माननीय न्यायमूर्ती नागरत्न म्हणतात की लग्नाच्या अगोदर तुम्ही शारीरिक संबंध कसे काय ठेवू शकता? जर तुमची ओळख नसेल आणि तुम्ही भले जरी प्रेमात असाल तरी शारीरिक संबंध ठेवल्यानंतर तुम्ही त्या व्यक्तीला तुमचं सर्वस्व देत असताना आणि तो माणूस जर तुमची फसवणूक करतो आहे हे तुम्हाला माहित असताना या अगोदर तो तुमच्याशी गैरवर्तन करणार आहे की नाही याची तुम्ही कुठलीही खातरजमा न करता तुम्ही अनोळखी व्यक्तीवर विश्वास कसा काय ठेवता? आम्ही जरी जुन्या विचाराचे असलो, माननीय न्यायमूर्ती म्हणतात की आम्ही जरी जुन्या विचाराचे असलो तरी सुद्धा आमचं मन हे अजिबात मान्य करत नाही की लग्नाच्या अगोदर शरीर संबंध ठेवणं, लैंगिक त्या ठिकाणी संबंध ठेवणं हे योग्य नाही. 2022 प्रकरण आहे. अर्थात 2022 मध्ये एका वेबसाईटच्या माध्यमातून एका मुलाचं आणि एका मुलीचं प्रेम झालं. प्रेम संबंध ठेवण्यासाठी अर्थात शारीरिक संबंध ठेवण्यासाठी त्या मुलाने तिला दुबईला घेऊन गेला. तो विवाहित होता. विवाहित असून सुद्धा त्यानं इतर महिलेशी शारीरिक संबंध ठेवले होते. ज्यावेळेस या महिलेला ही गोष्ट समजली त्यावेळेस या महिलेला दुःख झालं. परंतु एका विवाहित पुरुषाने आपलं लग्न झालेलं असताना सुद्धा एका महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवणं, प्रेम संबंध निर्माण करणं आणि तिच्यासोबत वाद झाल्यानंतर परत दुसऱ्या महिलेशी प्रेम संबंध ठेवणं ही गोष्ट त्या महिलेला सहन झाली नाही आणि हे प्रकरण माननीय सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलं. न्यायमूर्ती नागरत्ना यांनी या विषयावर विशेष टिप्पणी करत असताना सांगितलं की तुम्ही एकमेकाच्या सहमतीने जर प्रेम संबंध निर्माण केले असतील आणि समजा तुमचा विवाह जरी झालेला नसला तरी एखाद्या पुरुषाने मी तुझ्याशीच लग्न करणार आहे आणि लग्नाचं आमिष दाखवून जरी तिच्याशी त्या ठिकाणी शारीरिक सलगी केलेली असली तरी त्या सगळ्या संबंधासाठी महिलेची सुद्धा संमती होती. 2022 मध्ये यांचं प्रेम संबंध जुळलं आणि 2024 मध्ये ज्यावेळेस हे प्रकरण माननीय न्यायालयासमोर गेलं, कारण तोपर्यंत 2 वर्षामध्ये यांच्यामध्ये बऱ्याच गोष्टी झालेल्या होत्या. न्यायालय असं म्हणतं की जर तुमची ओळख तुम्ही अविवाहित असताना जर झालेली असेल आणि समजा तुम्ही शारीरिक संबंध ठेवत असाल किंवा ठेवले असतील तर तुम्हाला समाज मान्यता किंवा माझ्या मनाला ही गोष्ट पटत नाही की लग्न झाल्यानंतरच शारीरिक संबंध ठेवणं हे अपेक्षित असतं. लग्नाच्या अगोदर शारीरिक संबंध ठेवणं हे कायद्याने सुद्धा गैर आहे, तरी सुद्धा या गोष्टी समाजात होत राहतात. आणि त्या महिलेनी माझी फसवणूक झाली, मला लग्नाचं आमिष त्या ठिकाणी दिलं गेलं, दुबईमध्ये जाऊन त्या ठिकाणी माझ्यावर शारीरिक संबंध ठेवले, त्याच्यावर माननीय न्यायालय असं म्हणतं की तुम्ही स्वतः त्या व्यक्तीसोबत दुबईला गेला, जर तुम्ही अविवाहित असाल, तुमच्याशी लग्नाचं त्यांनी आमिष जरी दिलेलं असलं तरी मला हे अजिबात मान्य नाही. तुम्ही दुबईला जाण्याची गरज काय?
दुबईला गेल्यानंतर तुम्ही शरीर संबंध ठेवायची गरज काय? नक्कीच लग्नाचं आमिष म्हणून त्या पुरुषाची जरी चूक असली तरी तुमची सुद्धा सगळ्या गोष्टीला पूर्ण संमती होती, म्हणून माननीय न्यायालयाने या प्रकरणामध्ये अशी प्रकरणं आमच्या समोर आणायची नाही आणि याच्यावर मला चर्चा करायची नाही, ऐकून सुद्धा घ्यायचं नाही. कारण तुम्ही लग्नाच्या अगोदर शारीरिक संबंध ठेवलेले असल्यामुळे माझ्या बुद्धीला हे पटत नाही. मी भले जुन्या विचाराचा असलो तरी मला हे मान्य नाही. कारण एक स्त्री ज्यावेळेस पुरुषाच्या सगळ्या गोष्टी माहीत असून सुद्धा, म्हणजे माहीत नव्हती तोपर्यंत ठीक होतं, पण माहीत असून सुद्धा तिनं जर हे अशा पद्धतीनं रंगवण्याचा प्रयत्न केला असेल तर हे साफ चुकीचं आहे. अशा पद्धतीनं माननीय न्यायालयाने टिप्पणी केली. आता 4 दिवसामध्ये त्याच्यावर परत सुनावणी आहे. पण मला एवढंच म्हणायचं, या सगळ्या प्रकरणामध्ये प्रेम संबंध असो किंवा विवाह बाह्य संबंध असो, एकमेकाच्या सहमतीशिवाय हे रिलेशन ठेवले जात नाही. लग्नाचे आमिष दाखवून एखाद्या मॅट्रिमोनियल साईटवर किंवा एखाद्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेम संबंध जुळतात. सध्याच महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये 1 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान अवघ्या 15 दिवसामध्ये पुणे शहरातील 20 मुली, ज्यांचं वय 13 आहे, 14 आहे, 15 आहे, 17 आहे, अशा 20 मुली प्रेमात पडून सोशल मीडियाच्या माध्यमातून, इंटरनेट, मोबाईलच्या ह्या सगळ्या मायाजालमध्ये अडकून त्या ठिकाणी त्यांचं अपहरण झालं, पळून गेल्या किंवा ज्या काही घटना घडायच्या त्या घडल्या. 13 वर्षाची एक मुलगी आहे, 14 वर्षाची एक मुलगी आहे, 15 वर्षाच्या 7 मुली आहेत आणि 17 वर्षाच्या 7 मुली आहेत. अजूनही आई वडिलांना यांचा पत्ता नाही. पोलीस स्टेशन मध्ये त्या ठिकाणी तक्रार दाखल आहे. कात्रज असेल, सहकारनगर असेल, स्वारगेट परिसर असेल, वाघोली असेल, खराडी असेल, नांदेड सिटी असेल, म्हणजे शहराच्या बिबिवाडी पर्यंत, शहराच्या उपनगराच्या या सगळ्या घटना इतक्या गंभीर स्वरूपाच्या आहेत. एका बाजूला सज्ञान लोक चुकीच्या पद्धतीनं प्रेमाच्या या जाळ्यामध्ये अडकून गैरप्रकार करतात आणि शेवटी महिला नेहमी पुरुषाला त्या ठिकाणी दोष देऊन किंवा पुरुष स्त्रीला दोष देऊन एकमेकांवर त्या ठिकाणी एलिगेशन करून माननीय न्यायालयापर्यंत हे सगळे प्रकार जातात. परंतु इथं तर लहान मुली आहेत, अल्पवयीन मुली आहेत, परंतु सध्या शारीरिक अट्रॅक्शन, सोशल मीडियाचा वाढता वापर, आईवडिलांचं दुर्लक्ष आणि या सगळ्या गोंधळामध्ये सुद्धा जर अल्पवयीन मुली, ज्यांचं अजून 18 वर्ष सुद्धा पूर्ण झालेलं नाही, अशा मुली जर चुकीच्या मुलांच्या हातात त्या ठिकाणी पडत असतील आणि घर सोडून पळून जात असतील, ते सुद्धा प्रकरण गंभीर आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, ही जी काही प्रकरणं घडलीत मुलींचं अपहरण होण्याचं, जवळपास नातेवाईकातले आणि ओळखीची मुलं आहेत. म्हणजे आपली मुलं, आपली मुली कुठं जातात, काय करतात, कुणाशी फोनवर बोलतात, कुठल्या सोशल मीडियावर सतत पडीक असतात, या सगळ्या गोष्टी तपासणं जेवढी आईवडिलांची जबाबदारी आहे, तेवढीच आपण कसं राहायचं, कसं वागायचं, कसं जगायचं, आपण किती आपली इज्जत घालून घ्यायची, हे त्या मुला मुलींवर सुद्धा अवलंबून आहे. आणि अशा प्रकरणामध्ये दोष त्या ठिकाणी द्यायचा तर कुणावर द्यायचा, हे सुद्धा उघड्या डोळ्याने पाहणं आज प्रत्येकाला गरजेचं आहे. आज आपण 17 फेब्रुवारीला या सगळ्या चर्चा करतोय आणि 15 दिवसात 20 मुली जर म्हणजे गायब होत असतील तर ही विचार करायला लावणारी बाब आहे आणि हे गंभीर आहे. तसंच माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये जे प्रकरण घडलं गेलं, तिथं सुद्धा तुमच्या संमतीनं, संगनमतानं तुम्ही हा सगळा जो काही प्रकार केलेला आहे
तो माननीय न्यायालय नाही, माननीय सर्वोच्च न्यायालयापर्यंत हे सगळं प्रकरण गेलं. तिथं सुद्धा न्यायालयाने दोष तुमच्या सहमतीलाच दिला गेलेला आहे, हे मला या ठिकाणी सांगायचं आहे. बाकी कायदा हा कायद्याच्या जागेवर बरोबर असला तर तुम्ही कायद्याचा सदुपयोग करायचा का दुरुपयोग करायचा हे जबाबदार नागरिकांनी समजून घेतलं पाहिजे. सन्मान कायद्याचा करत असताना चुकीचे पावलं पडता कामा नये, हेच या जागृतीमधला एक साधा मुद्दा आहे. धन्यवाद.